हल्ली खूप सुट्ट्या वाढल्यात तुझ्या. तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे नैसर्गिक पद्धतीने खात्रीलायक इलाज होतात, तेही अगदी कमी खर्चात. अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी. बीजापूरगदेक्षुकार मुकरुजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीयग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्करांभोरुहा ध्येयोसवल्लभया सपद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेशैष्टार्थदा या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, कोल्हापूर, मंदिर आणि मूर्तिशास्त्राचा अभ्यासक. आदिशक्ती जगदंबा म्हणजे आपल्या सगळ्यांचं इष्टदैवत. आराध्याशा जगदंबेची उपासना करण्याचे अनेकविध संप्रदाय, अनेकविध प्रकार असले तरी या आदिशक्तीच्या स्तुतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती दुर्गा सप्तशती. मार्कंडेय पुराणांच्या देवी महात्म्याच्या साधारणपणे 700 मंत्रांना एकत्रपणानं देवी सप्तशती म्हणून ओळखलं जातं. या सप्तशतीच्या पारायणापूर्वी कवच, कीलक, अर्गला आणि त्यानंतर मूर्तिरहस्य, प्राधानिक रहस्य, मूर्तिरहस्य आणि वैकृतिक रहस्य या रहस्यत्रयीचा पाठ, त्याच्याबरोबर नवार्ण मंत्राचा जप आणि देवी अथर्वशीर्ष, रात्री सुक्त यांचे पाठ, याला एकत्रपणानं दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणण्याची पद्धत आहे. हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करून नवचंडीचं हवन करण्याचाही प्रघात आहे. म्हणजे 9 पाठांचं वाचन करून एका पाठाचं हवन केलं तर त्याला नवचंडी असं म्हटलं जातं. तर 100 पाठांचं वाचन करून 10 पाठांचं हवन करण्याला शतचंडी, अशा प्रकारानं सहस्रचंडी, आयुतचंडी, लक्षचंडीपर्यंत या जगदंबेसाठीची अनुष्ठानं उपलब्ध आहेत. दुर्गा सप्तशतीचं हे विधान हवनात्मक जरी असलं तरी पाठात्मक, म्हणजे सप्तशतीचे 14 पाठ केले तर एक पाठात्मक किंवा हवनात्मक नवचंडी करण्याऐवजी पाठात्मक नवचंडी करण्याचाही काही ठिकाणी संकल्प केला जातो. या सप्तशतीचं प्राकृतातलं जे भाषांतर आहे ते सातारा जिल्ह्यातल्या वर्णे आबापुरी गावच्या रामबाबा वर्णेकर या अग्निहोत्री विद्वानांनी प्राकृतामध्ये याची रचना केली आणि त्याचाच आपण परामर्श घेऊन दुर्गा सप्तशतीचं महात्म्य या निमित्तानं पाहणार आहोत. दुर्गा सप्तशती म्हणजे जगदंबा आदिशक्तीच्या लीलेचं चिंतन करणारा एक अमूल्य ग्रंथ. या ग्रंथाची सुरुवातच मुळात रंजक आहे. या ग्रंथाची सुरुवात काय तर मार्कंडेय मुनी सांगतात की पूर्वी कोणेके काळी मेधा नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये एक सुरथ नावाचा राजा आला. आता हा सुरथ राजा होता कोण तर कोला विद्वांसिनस्तदा, म्हणजे कोल नावाच्या दैत्याने विध्वंस केलेल्या नगरीचा राजा. हा सुरथ राजा स्वतःच्या राज्यामध्ये राज्य करत असताना त्याच्या प्रधानांनी, त्याच्या सैनिकांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि या राजाला नजरकैदेत टाकलं. स्वतःच्या हातातला सगळा राजकोष, सगळा व्यवहार या सगळ्या प्रधानांच्या, अमात्यांच्या हातात गेल्यानंतर हा राजा निराश झाला आणि सप्तशतीत म्हटल्याप्रमाणे एकाकी हयमारुह्य, म्हणजे एकटाच घोड्यावरती बसून शिकारीच्या निमित्तानं जंगलामध्ये आला. आता याच्याकडचं सगळं वैभव तर गेलंच होतं आणि निराश झालेला असा हा राजा भटकत भटकत या मेधा मुनींच्या आश्रमात आला. असा हा राजा इथं आल्यानंतर आणखी थोड्या वेळाने तिथं एक समाधी नावाचा व्यापारी आला. त्यानं समाधी नावाच्या या व्यापाऱ्याला चिंतेत बघून विचारलं की अरे समाधी, तू का बरं चिंतेत आहेस? कारण त्यानं पूर्वी नाव विचारलं, हे वैश्या, हे व्यापारी, तू का चिंतेत आहेस? तर तो म्हणाला, मी समाधी नावाचा एक व्यापारी असून माझ्या पत्नी आणि पुत्रांनी माझी सगळी धनसंपदा काढून घेतली आणि आता मला जंगलामध्ये घालवून दिलं. अर्थात तो समाधी नावाचा वैश्य येण्यापूर्वी राजाच्याही मनामध्ये विचार चालला होता, इतक्या कष्टाने मिळवलेलं माझे राज्य माझ्याच प्रधानांनी, अमात्यांनी माझ्याकडनं हिरावून घेतलं. काय बरं आता या राज्याची अवस्था असेल? कसे बरं माझे सगळे चाकर नोकर कसे राहत असतील, काय करत असतील? मी इतक्या दूर दूरून चांगल्या प्रतीचे हत्ती घोडे जमा केले होते, त्यांची आता अवस्था काय असेल? माझा राजकोष कसा असेल? ज्या संपत्तीसाठी मी किती मोठी युद्ध केली त्या संपत्तीची आता अवस्था काय असेल? माझ्या राज्याच्या सीमा तरी निश्चित असतील ना? अशी तो चिंता करत असतानाच हा समाधी वैश्य तिथे आला आणि या समाधी वैश्याला बघून त्याने विचारल्यानंतर त्यानेही त्याला सांगायला सुरुवात केली की माझ्या पत्नीनं, पुत्रांनी माझी सगळी धनसंपदा काढून घेतली
आणि माझी वंचना करून मला फसवून माझ्या घरातून मला घालवून दिलं. राजा म्हणाला, आता तू कोणत्या चिंतेत आहेस? मी आता चिंता याचीच करतोय की मला ज्यांनी घालवून दिलं ते आता कसे आहेत. माझ्या पत्नीला तर व्यवहारातलं फार काही कळत नव्हतं, तिची अवस्था आता काय असेल. माझ्या पुत्राधिकांनी ज्यांनी मला फसवून व्यापार काढून घेतला त्या पुत्रांनाही व्यापाराचा फारसा अनुभव नाही, आता ते काय करत असतील. माझा व्यापार व्यवस्थित असेल ना, माझे घरची मुलं बाळं, माझी ही सगळी संतती पत्नी सगळे नीट असतील ना. राजा म्हणाला, अरे ज्यांनी तुला फसवलं तू त्यांचीच चिंता करतोयस. वास्तविक गंमत बघा, राजाही त्यांचीच चिंता करतोय ज्यांनी त्याला फसवलंय, आणि हा व्यापारी सुद्धा त्यांचीच चिंता करतोय ज्यांच्यामुळे त्यांनाही आज दिवस दिसलेले आहेत. आणि मग दोघांनाही चटकन आश्चर्य वाटलं की आपण अशा गोष्टींची चिंता करतोय की ज्यांच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास झालेला आहे. आणि मग त्यांनी त्या मेधा नावाच्या मुनींना विचारलं की मुनीवर असं काय होतंय नेमकं, ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास झाला आम्ही त्यांचीच काळजी करून पुन्हा त्रासात आहोत. वास्तविक आम्ही आता मुक्त आहोत, आम्ही कुठलीही चिंता न केली तरी चालेल. असं असतानाही आम्ही पुन्हा पुन्हा त्या चिंतेमध्ये पुन्हा पुन्हा त्या लोकांकडे ओढले जातोय की ज्यांच्यामुळे आम्हाला हे त्रास प्राप्त झालेला आहे. त्यावेळेला मेधामुनी म्हणाले, हे राजा, हे व्यापाऱ्या, तुम्ही दोघंही एकाच मायेनं मोहित आहात. आणि फक्त तुम्ही दोघेच नाही तर संपूर्ण चराचर, तुम्हाला दोघांना नव्हे तर संपूर्ण चराचराला मोहून टाकणारी ती महामाया आहे. हे ऐकल्यावरती त्या दोघांनी विचार केला की महामाया म्हणजे नेमकी कोण, तिचा प्रादुर्भाव कसा झाला. मुनींनी त्या महामायेचं वर्णन करताना सांगितलं, ज्ञानीनामपि चेतासी देवी भगवती हिसा बलाद आकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. ज्ञानी लोकांना सुद्धा जी मोहात पाडून संसाराची कर्म करायला लावते, बलाद आकृष्य मोहाय म्हणजे स्वतःच्या ताकदीवरती ते त्यांना ओढून घेते, तिला महामाया असं म्हणतात. आणि मग ते म्हणतात की महामाया कोण, हिचा प्रादुर्भाव कुठून झाला. त्यावेळेला मेधा मुनींनी त्यांना पूर्वचरित्र सांगायला सुरुवात केली. पूर्वी कोणे एकेकाळी ज्या वेळेला सकल जगत आपोमय म्हणजे सगळं जग पाण्यानं भरलेलं होतं, सृष्टीची निर्मिती अद्याप झालेली नाही, अशा परिस्थितीमध्ये भगवान नारायण शेषशय्येवरती पहुडलेत, योगमायेमध्ये लीन आहेत, योगनिद्रेमध्ये लीन आहेत. अशा वेळेला ब्रह्मदेव त्यांच्या नाभिकमलातून प्रगट होऊन ब्रह्मदेव तपसाधनेमध्ये निमग्न आहेत. अशा वेळेला भगवान नारायणांच्या कर्णकमलातून दोन दैत्य प्रगट झाले. ते दैत्य म्हणजे मधु आणि कैटभ. हे मधु आणि कैटभ नावाचे हे दोन दैत्य ज्या वेळेला भगवान नारायणांच्या कर्णमलातून प्रगट झाले, त्यावेळेला या दोघांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायला, उपद्रव द्यायला सुरुवात झाला. आणि हा उपद्रव देताना ब्रह्मदेवांना काही सुचेना, त्यांचा प्रतिकार कसा करावा हे समजेना. त्यावेळी त्यांनी भगवान नारायणांना जाग करण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या लक्षात आलं की भगवान नारायण योग निद्रेमध्ये मग्न आहेत. आणि म्हणून त्यांनी त्या महानिद्रा देवीची, त्या आदिशक्तीची उपासना सुरू केली. आणि त्यालाच ब्रह्मादी कृतस्तुती असं ज्याला म्हटलं रात्री सुक्त म्हटलं जातं, अशा रात्री सुक्ताची निर्मिती झाली. या रात्री सुक्ताचं पठण करताना ब्रह्मदेव तिला म्हणतात की तू अविनाशी अशी जगदंबा आहेस. विश्वेश्वरी जगद्धात्री निद्रामतुल प्रभू. विश्वेश्वरी म्हणतात तिला, ते जगद्धात्री. जगद्धात्री म्हणायचं कारण हे जग तुझ्यामुळेच धारण केलेलं आहे. ते तिला म्हणतात स्वाहा स्वधा वषटकार, असे सगळे स्वर तूच आहेस. तू आदिशक्ती आहेस, महारात्री आहेस. कालरात्रीर महारात्री मोहरात्रीश्च दारुणा. आता कालरात्री महारात्री मोहरात्रीश्च दारुणा असं म्हटल्यानंतर रात्री देवीला पहिलं स्तवन रात्री सुक्त या नावाने. आता रात्री म्हणजे अंधार असं असताना या रात्रीच्या स्वरूपामध्ये या महाकालीचं स्तवन का बरं केलं गेलं, तर कालाचाही काल म्हणजे महाकाल. आपण काळाची गणना कशी करतो, तर आजचा दिवस उजाडला, उद्याचा दिवस उजाडेपर्यंतचा आपला एक दिवस, म्हणजे सूर्योदय ते दुसरा सूर्योदय आपण एक दिवस मोजतो. सूर्योदयापासून सूर्यास्त झाला की आपला अर्धा दिवस संपला. चंद्राचा उदय हो अगर न हो, दुसरा सूर्योदय होईपर्यंत पुन्हा रात्रीचे 12 तास. म्हणजे आपली ही दिवसाची गणना आपण सूर्यावरती अवलंबून ठेवलेली आहे. पृथ्वीचं स्वतःभोवती एक परिवलन झालं की आपला एक दिवस झाला, आणि पृथ्वीचं सूर्याभोवती एक परिभ्रमण झालं की आपला एक वर्ष झालं. पण हीच परिस्थिती दुसऱ्या ग्रहांवर आहे का? म्हणजे बुधाचं एक वर्ष पृथ्वीच्याही आधी संपतं, आणि तेच नेपच्यूनचं संपायला कितीतरी वर्ष लागतात. म्हणजे काळ, आपण ज्या काळाला मोजतो तो काळ सापेक्ष आहे.
सापेक्ष अशासाठी की आपण त्याला कशाच्या तरी आधारानं गृहीत धरलंय. आपला इथला काळ, पृथ्वीवरचा काळ आपण सूर्याच्या मानानं गृहीत धरलाय. तोच तसाच बुधावर, गुरुवरती, शुक्रावरती असणार नाहीये. आपल्याकडं वातावरण आहे, सूर्याचा उजेड आपल्यापर्यंत पोहोचतोय म्हणून आपण त्याला दिवस म्हणतोय. पण जिथं वातावरण नाही तिथली परिस्थिती काय? म्हणून मग या सापेक्ष काळाच्याही पलीकडचा एक काळ असतो आणि तो म्हणजे महाकाल. आणि त्या महाकालालाही चालना देणारी जी शक्ती आहे ती म्हणजे महाकाली. त्यामुळं काली म्हणजे काय तर कर्षणादिती कृष्णा, जी स्वतःकडे ओढून घेते तिला काली असं म्हणतात. कालीचं रूप आपल्याला बघायला गेलं तर प्रचंड बिभत्स वाटतं. उग्र असं तिचा चेहरा, बाहेर काढलेली जीभ, गळ्यामध्ये नरमुंडाच्या माळा, कबंदांचे हार, हातामध्ये रक्त लागलेलं खड्ग, या रूपामध्ये आपण तिला म्हणजे बघणं सुद्धा आपल्याला कधी कधी काही भाविकांना वाटतं की हे कसं रूप आहे मातेचं. पण त्याला एक फार छान सोपं उदाहरण आहे. जी महाकाली आहे तीच महालक्ष्मी आहे, तीच महासरस्वती आहे, तीच शक्ती तत्व आहे. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरामध्ये एखादा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यावेळेला त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करताना सकाळच्या वेळेत, समजा दुपारी कार्यक्रम आहे तो, तर सकाळच्या वेळेमध्ये आपण साधीच पण थोडी बऱ्यापैकी कपडे घालतो, त्याच्यावरती एकाद दुसरे जिन्नस घालतो आणि त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला आपण पुन्हा एकदा आपली वेशभूषा बदलतो, चांगले बऱ्यापैकी कपडे घालतो, चांगले घसघशीत जिन्नस घालतो आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर सगळी आवरावर करताना आपण पुन्हा ज्या कपड्यांवरती डाग पडले तर चालतील, फाटले तरी चालतील अशी कपडे घालून आपण त्या कार्यक्रमाची सगळ्या उर्वरित भागाची आवरावर करायला लागतो. या सगळ्यामध्ये समजा आपल्या बाळानं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हाक घातली तरी आपण उठून त्या बाळासाठी धावून जातो. त्याचं कारण आहे आपलं वात्सल्य. ज्या वेळेला आपण या कार्यक्रमाची तयारी करत असतो त्यावेळेला आपलं महासरस्वती तत्व असतं, जे अलंकारांकडे, वस्त्रांकडे फारसं लक्ष देत नाहीये. आपल्याला सृजनाकडे लक्ष दिलं जातंय. पण तरी सुद्धा शोभून दिसावास आपण घातलंय, शोभून दिसावास आपण लिहिलोय. मूळ कार्यक्रम ज्या वेळेला सुरू असतो त्यावेळेला आपण महालक्ष्मीचंच तत्व अंगीकारलेलं असतं, ज्या वेळेला आपण वैभवानं संपन्न असं दिसत असतं. आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाचं कृत्य आवरून ठेवण्यासाठी आपण महाकालीचं तत्व धारण केलेलं असतं. त्या तत्वामध्ये आपण सगळं काही आवरून ठेवायचंय. संहार म्हणजे नष्ट करणं नव्हे, संहार म्हणजे आवरून घेणं. आणि हे आवरून घेण्यासाठीचं रूप म्हणजे महाकाली. एखादी स्त्री ज्या वेळेला रात्रीच्या वेळी आपलं घर आवरून घेते, स्वयंपाकघर आवरून ठेवते, त्यावेळेला ती काय करते तर मोठ्या भांड्यांमध्ये शिल्लक असलेले पदार्थ छोट्या भांड्यांमध्ये काढून घेते. ती भांडी स्वच्छ करायला टाकून देते. जे खराब झालंय ते बाजूला काढते, जे चांगलं आहे ते सुरक्षित ठेवते. हेच तत्व या महाकालीचं आहे. आणि म्हणून संहाराची देवता म्हणून जरी वाटली तरी ही महाकाली ही आदिशक्ती आहे. संहार म्हणजे नष्ट करणं नव्हे, तर संहार म्हणजे नव्या निर्मितीची बीज सांभाळून ठेवणं. आणि म्हणून इथं ब्रह्मदेव तिची स्तुती करताना म्हणतात, विद्या माया मेधा स्मृती मोहरूपा तू प्रकृती. मोहरूपा तू प्रकृती. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात, काळ रात्री तू निश्चिती महारात्री आहेस. ही महारात्री म्हणजे विश्वाच्या प्रलयानंतरची रात्र सुद्धा जी आहे, हे कोटी चंद्र सूर्य सुद्धा ज्यांच्या दृष्टीने आपण काळ सापेक्ष मानतो, ते कोटी चंद्र सूर्य सुद्धा जी स्वतःकडे ओढून घेते ती काली. आणि म्हणून या प्रलयानंतर सुद्धा जी शिल्लक राहणार आहे ती ही महाकाली. थोडासा वेगळा संदर्भ येतो, पण रेणुका महात्म्यामध्ये एक संदर्भ आहे. भगवान परशुराम ज्यावेळेला भगवान शंकरांकडे अध्ययन करत होते त्यावेळेला त्यांनी त्यांना विचारलं की भार्गवा, आता तुला जर काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर तू मला विचार. तर परशुराम म्हणाले की हे भगवान, आपल्या कृपेने मला सगळं काही ज्ञात झालंय आणि आता मी जाणून घ्यावं असं काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही. त्यावेळेला मनामध्ये हसून भगवान परशुरामांना भगवान शंकर म्हणाले, हे भार्गवा, असं असेल तर मला सांग की तुझी आई कोण, तुझे पिता कोण. परशुराम म्हणाले, भृगुकुलोत्पन्न महर्षी जमदग्नी हे माझे पिता आहेत आणि रेणुराजाची कन्या रेणुका ही माझी
माता आहे जी अयोनिजा अशी यज्ञकुंडातून निर्माण झाली. भगवान शंकर म्हणाले, तू सांगितलंस हे वस्तुस्थितीला धरून आहे, पण ते अर्धसत्य आहे. आता मी जे सांगतो ते श्रवण कर. पूर्वी कोणे एके काळी कल्पांत करावा म्हणून मी कल्पांताचा अग्नी पेटवून सगळं विश्व जाळण्यासाठी सज्ज झालो. त्यावेळेला मला एका अपूर्व अशा सुंदरीचं दर्शन घडलं. सगळं विश्व कल्पांताच्या अग्नीमध्ये जळत असताना, मी महाकाल रूपामध्ये विराजमान असताना ही सुंदरी यातून कशी वाचली याचं मला क्षणभर आश्चर्य वाटलं. परमतेजानं झळाळणाऱ्या त्या सुंदरीला वाचवण्यासाठी म्हणून मी तो कल्पांताचा अग्नी पिऊन टाकला आणि त्या सुंदरीजवळ जाऊन तिला विचारलं की हे सुंदरी, तू कोण आहेस आणि तू माझा पतिरूपात स्वीकार करशील का? असं म्हटल्याबरोबर ती सुंदरी हसली आणि म्हणाली, हे महाकाल, आपण ज्या विश्वाला जाळत आहात त्या विश्वाला निर्माण करणारी, सांभाळणारी आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला या विश्वाला जाळण्याची शक्ती देणारी जगदंबा म्हणजे मी. आणि माझ्यास्तव तुम्ही हा अग्नी प्राशन केलात, यमालाही जाळणारा अग्नी प्राशन केलात, म्हणून यमदाग्नी किंवा जमदग्नी नावानं तुम्ही भृगुकुलामध्ये अवतार घ्या. त्याच वेळेला मी माझ्या सर्व तेजासह भृगु ऋषींच्या आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी म्हणून रेणुराजाच्या घरी अयोनिजाशी यज्ञकुंडातून प्रगट होईन आणि आपली पत्नी होईन. आपल्या उभयताना जे 5 पुत्र होतील त्यातला एक पुत्र भगवान विष्णूंचा अंश असेल, अवतार असेल. ती तुझी माता म्हणजे रेणुका, सर्वस्याद्य शक्ती. हे सांगण्याचं कारण असं की कल्पांताला जाळणारा अग्नी सुद्धा जिला जाळू शकत नाही अशी ही जगदंबा. उपनिषदांमध्ये कथा आहे की प्रत्येक देवतेला स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व झाला आणि तो गर्व झाल्यानंतर अग्नीला वाटायला लागलं की आपण सगळं काही जाळू शकतो, वायूला वाटायला लागलं की सगळं काही आपण उडवून देऊ शकतो. त्यावेळेला कुठून कोण जाणे एक कुमारिका तिथं आली आणि त्या कुमारिकेनं एक गवताची काडी त्या सगळ्या देवांसमोर ठेवली आणि सांगितलं की तुमच्या सामर्थ्याचा उपयोग करून ही काडी नष्ट करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकानं आपापला प्रयत्न सुरू केला. अग्नीनं तिला जाळायला बघितलं, वरुणानं भिजवायला बघितलं, वायूनं उडवायला बघितलं. कुणालाही त्या काडीला नष्ट करता येईल. त्यावेळेला सगळे पराजित असे देव त्या देवीला म्हणाले, कासित्वम महादेवी. ती मग ती तू कोण आहेस असं म्हटल्याबरोबर ती म्हणाली, अहम मत्त प्रकृती पुरुषात्मकम जगत. म्हणजे हे सगळं जग जे प्रकृती पुरुषाला निर्माण करणारी अशी जगदंबा मी आहे. त्या जगदंबेची स्तुती करताना ब्रह्मदेव तिला म्हणतात की तू महारात्री आहेस, मोहरात्री आहेस, शोभा, लज्जा, बुद्धी, पुष्टी, तुष्टी हे सगळं काही तू आहेस. नानाविध रूपांनी प्रगट होणारी तू जगदंबा आहेस. स्वाहा, स्वधा, वषटकार हे सगळं तू आहेस. स्वाहा स्वधा म्हणजे काय? तर यज्ञामध्ये आपण ज्यावेळेला आहुती देतो त्यावेळेला आपण स्वाहाकार करतो. म्हणजे एखाद्या देवतेला हवन करण्यासाठी अमुक देवताय नमः स्वाहा असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला तो स्वाहाकार काय? तर स्वाहा म्हणून अग्नीत सोडलेलं प्रत्येक द्रव्य त्या देवतेपर्यंत पोहोचवलं जातं. म्हणजे देवतांचं पोषण करणारी अग्नीची शक्ती म्हणजे स्वाहा. आता स्वधा काय? तर आपण श्राद्धांमध्ये ज्यावेळेला पितरांचं तर्पण करतो त्यावेळेला स्वधाच तर्पयामी म्हणून आपण पितरांसाठी तर्पण करतो. स्वधा म्हणून आपल्या पितरांचं नाव घेऊन केलेलं तर्पण, त्याचं पुण्य, त्याचं बळ पितरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या स्वधा देवीची. या दोघीही अग्नीच्या शक्ती आहेत म्हणून हव्य कर्म आणि कव्य कर्म असं त्याला म्हटलं जातं. स्वधा म्हणजे पितरांना पोषण करणारी, पितरांचं पोषण करणारी, आणि स्वाहा म्हणजे देवांचं पोषण करणारीशी शक्ती. या दोन्ही रूपात तूच आहेस. तू स्वर आहेस. स्वधात्म अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. त्रिधा मात्रा म्हणजे कोणत्या? तर ओंकाराच्या अ उ म या तिन्ही मात्रांबरोबर अर्धमात्रा, अनुच्चारी अशी अर्धमात्रा, ती सुद्धा तूच आहेस. आदिशक्तीची जी 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत त्यापैकी एक पहिलं कोल्हापूर, दुसरं माहूर, तिसरं तुळजापूर आणि अर्धपीठ म्हणजे वणी. आता हा क्रम कशावरून निश्चित झाला? तर करवीर हे आदिशक्तीचं पीठ, विश्वाच्या आरंभी जगदंबा प्रगट झाली म्हणून हे प्रथम पीठ. दुसरं कृतयुगातलं रेणुकेचं पीठ म्हणून मातापूर म्हणजे माहूर दुसरं. तिसरं त्रेतायुगातलं प्रभू रामचंद्राला दर्शन द्यायला जगदंबा प्रगट झाली म्हणून त्रेतायुगातलं पीठ अर्थात तुळजापूर. आणि महिषासुराचा वध करणारी जगदंबा आदिशक्ती, 18 हातांचं प्रचंड रूप धारण करणारी, तिचं चरित्र आपण याच दुर्गा सप्तशतीच्या द्वितीय अध्यायात बघणार आहोत. ती जगदंबा म्हणून ही अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी, ती अर्धमात्रा
म्हणजे ओंकाराला पूर्णत्व देणारी अर्धमात्रा म्हणून ते अर्धपीठ. अर्ध म्हणजे ते कमी आहे म्हणून नाही, तर यानुच्चार या विशेषता जिचं महात्म्य वर्णन करणं कठीण आहे म्हणून ती अर्धपीठ. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी स्तुती केल्यानंतर भगवान विष्णूंच्या शरीरातून ही जगदंबा प्रगट झाली आणि म्हणून विष्णूंच्या बाहू नेत्र नाकातून बाहू हृदय उरापासून निघाली ब्रह्मयासी दर्शन देती झाली ते काळी. देवीने मुक्त केल्यावर मग जागा झाला श्रीधर एकारणवी सगर सागर मिळते झाले तयवेळी. भगवान विष्णू त्या ठिकाणी योगनिद्रेमधून मुक्त झाले आणि ते जागे झाले. ब्रह्मदेवानी देवीकडे बघितलं तर ती कशी देवी होती तर दशपाद दशहात दशमुख जियेसी. 10 हात 10 पाय आणि 10 मुख असणारी ती महाकाली, जिने हातामध्ये 10 हातात आयुध धारण केलेत. खड्ग बाण गदा शूल चक्र शंख भृशंडी परीघ कारमुख म्हणजे धनुष्य अशी आयुध धारण केलेत. आणि 10व्या हातामध्ये मस्तक धारण केलेल्या आदिशक्ती जगदंबेला बघून ब्रह्मदेवाने तिला नमस्कार केला आणि मधुकैटभाचा नाश व्हावा म्हणून तिची प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णूंनी या असुरांबरोबर युद्ध सुरू केलं. 5000 वर्ष या असुरांचं आणि भगवान विष्णूंचं युद्ध सुरू राहिलं. शेवटी आदिशक्तीच्या मायेनं हे असुर मोहित झाले आणि त्यांनी विष्णूला विचारलं की तुला जर काही वर हवा तो माग. त्यावेळेला भगवान नारायण म्हणाले की तुमचा अंत माझ्या हातून व्हावा. त्यावेळेला या असुरांनी मागितलं जिथं कुठं पाणी नाही अशा ठिकाणी तू आम्हाला मार. आता सगळं जगत आपोमयम सर्वम जगत आपण बघितलं त्यावेळेला मांडीवरती या दोनही दैत्यांची मस्तकं ठेवून भगवान नारायणांनी त्यांचा संहार केला. आणि त्यावेळेला या असुरांच्या मेधातून म्हणजे असुरांच्या चरबीतून पृथ्वीच्या भूपृष्ठाची निर्मिती झाली असं मानलं जातं म्हणून पृथ्वीला मेदिनी असं नाव मिळालं. आणि या मधुदैत्याला मारल्यामुळं विष्णूंना माधव आणि कैटभारी अशी 2 नावं मिळाली. असा या दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायामध्ये महाकालीचं चरित्र श्रवण केल्यानंतर या सुरत आणि समाधीची उत्सुकता आणिक वाढली आणि त्यांनी विचारलं आणि त्यांना मेधा ऋषींनी जे उत्तर दिलं ते अर्थातच मध्यम चरित्र आपण पुढच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत. या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं अनेक उपासना जरी प्रचलित असल्या तरी अतिशय सोपी अशी एक उपासना म्हणजे दुर्गा सप्तश्लोकी. या सप्तशतीचं सार असणारे जे 7 श्लोक आहेत. तर कोणे काळी भगवान शंकरांनी देवीला विचारलं की असा कोणता उपाय आहे का की ज्यानं तुझी उपासना सहज करता येईल. त्यावेळेला आदिशक्तीनं त्यांना सांगितलं की या सप्तशतीचे जे सारभूत असे 7 श्लोक आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि त्या श्लोकांचं पठण केल्यानं भाविकांच्या सर्व संकटांची आणि दुःखांचं निरसन होऊन त्यांना जगदंबेची कृपा प्राप्त होईल. ते दुर्गा सप्तशतीचे 7 श्लोक आपण इथून पुढे प्रत्येक अध्यायाच्या अखेरीला पाहणार आहोत. तर या दुर्गा सप्तश्लोकीच्या सुरुवातीलाच अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य असं म्हटल्यानंतर भगवान शंकरांचंच वर्णन आहे आणि त्याला जगदंबा स्वतः सांगते की मया तवैव स्नेहेन अंबास्तुती प्रकाशते. तशा अंबास्तुतीचा आणि या सप्तशतीचा परामर्श घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आदिशक्तीची ही कृपा आपल्या सगळ्यांवरती अशीच अखंड राहो ही विनंती या जगदंबा आदिशक्तीच्या चरणी करून या प्रथम भागासाठी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. जय जगदंब उदयोस्तु उदयोस्तु. वाव, एवढं जुनं मॉडेल तरी एवढं चकाचक. वेळच्या वेळी सर्व्हिस म्हणून गाडी टाकाटाक. गाडीचं सर्व्हिसिंग होतं मग शरीराचं का नाही? शरीराचं सर्व्हिसिंग म्हणजे निसर्गोपचार. तोडकर संजीवनीचं सुजीवनीय लिक्विड घ्या, शरीर शुद्ध करा. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.